बघा, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाटीईटी 2025 तुमच्या समोर आहे. आतापर्यंत योग्य स्ट्रॅटेजीने तुम्ही अभ्यास केला असेल, त्यात काही शंका नाही. टीईटी हे एक्झाम पात्रता असून सुद्धा मुलांना याच्यामध्ये क्वालिफाय होता येत नाही. त्याची कारण कोणती आहेत हे सगळ्यात महत्वाचं आपण जाणून घेऊया. त्याच पद्धतीने कोणतं गेस वर्क केलं पाहिजे, कुठले गेस टिक्स वापरले पाहिजे, जेणेकरून मला प्रश्नाचं उत्तर माहित नाही तरीही मला प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे. सर असं का करायचं, कारण या पेपरला निगेटिव्ह मार्किंग नाही. मग कोणते अशी कारण आहेत की ही पात्रता एक्झाम असून सुद्धा मुलं क्वालिफाय करण्याचा जो काही रेशो आहे तो खूप कमी आहे. त्याचं कारण काय आहे असं हे आपण समजून घेऊ. त्याच पद्धतीने गेस वर्क कसं केलं पाहिजे हे समजून घेऊ आणि प्रश्न फेस करत असताना मी 2.5 तासामध्ये कसे सगळे प्रश्न सॉल्व्ह करायला पाहिजे हे आपण समजून घेऊ. कोणत्या अशा गोष्टी आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जे तुम्हाला तुमच्या सायकोलॉजीशी खेळून तुम्हाला चुका करण्यासाठी भाग पडतंय तेही समजून घेऊ. शेवटपर्यंत बनून राहा. या व्हिडिओला तुम्हाला समजेल की कुठले ऑलरेडी असे पॉइंट्स आहेत की जे मी याच्या अगोदर चुका केल्या नसत्या तर मी अगोदर कधीच क्वालिफाय झालो असतो ते तुम्हाला दिसून येईल. शेवटपर्यंत बनून राहा. समजून घेऊ खूप बारकाईने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदची एक्झामिनरची कोणती सायकोलॉजी असते विद्यार्थ्यांना फसवण्यासाठी. खूप छान पद्धतीने समजून घेऊ. बघा, पहिल्यांदा समजून घेऊ की ही टेस्ट सिरीज आहे. हे टेस्ट सिरीज आपली आहे की टेस्ट सिरीज मध्ये किती टेस्ट मिळतील काय असेल आपण बोलूया याच्याबद्दल. सगळ्यात महत्वाचं मला जे बोलायचंय की पुढे की त्याला थोडं समजून घ्यायचं आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदला ते कसं. बघा, पहिल्यांदा समजून घ्या पेपर फर्स्टला. आता एक माहितीत गोष्ट पण तुम्हाला सांगायचा मुद्दा हा आहे की बऱ्याच जणांना ह्याच्याशी ती परिचित नसल्यामुळे तुम्हाला गोंधळ उडतो की कुठला भाग कसा येईल, प्रश्नांचा क्रमांक काय असेल, मिक्स असतील का, हे सगळ्या गोष्टी क्लिप मध्ये संपूया आणि नंतर आपण मेन मुद्द्याकडे जाऊ की कोणती पेपर सॉल्व्हिंगची स्ट्रॅटेजी आपल्याला वापरता येईल जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे मार्क मिळतील आणि आपल्याला त्याच पद्धतीला गेस वर्क चांगल्या पद्धतीने करता येईल. बघा, सगळ्यात महत्वाचं की समजा पेपर फर्स्ट आहे सर, हा 1ली ते 5वी साठी असतो हे तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे. आता तुम्ही भाषा कोणती निवडली आहे त्याच्यावर काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. आता बघा, भाषेचं माध्यम ज्यांनी पहिलं निवडलंय म्हणजे थोडक्यामध्ये असं मला म्हणायचं आहे तुमची पहिली भाषा असते तेच तुमचं माध्यम असतं. तुम्ही पहिली भाषा कोणती निवडली त्या पद्धतीनेच तुमचं काय ठरतं, माध्यम ठरतं. म्हणजे तुम्ही पहिली भाषा निवडली हे तुमचं परीक्षेचं माध्यम. हा पहिला प्रश्न. दुसरा मुद्दा आहे याच्यामध्ये की मग दुसरी भाषा कोणती आता तुम्ही निवडली त्याच्यावर आहे. बऱ्याच जणांना समजा इंग्रजी घेतली असेल, काहींनी समजा बाबा हिंदी घेऊन मराठी आणि इंग्रजी घेणारी मुलं जास्त आहेत. लक्षात घ्या, हिंदी जेणेकरून बाबा मार्क पडतील, इंग्रजी भीती नको या पद्धतीने त्यांनी फेस केला आहे. तो मुद्दा वेगळा आहे. पण सगळ्यांचा महत्वाचा मुद्दा पेपर फर्स्टला पहिला विभाग असतो त्याच्यामध्ये भाषा येते ती तुमची पहिली जी माध्यम असते हे 1 ते 30 प्रश्न असतात. हे परत दुसरी भाषेला 1 ते 30 प्रश्नाच्या पुढचे 31 ते 60 हे प्रश्न असतात. ते 30 प्रश्न 61 ते 90 लक्षात घ्या. बालमानसशास्त्र, वाद्यपणशास्त्र, त्याच पद्धतीने गणितला 91 ते 120 आणि शेवटचा भाग असतो परिसर अभ्यास. लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये की जर समजा हे जे प्रश्न आहेत त्या लँग्वेज मध्ये येतील, तुम्ही मराठी पहिली भाषा जर मराठीमध्येच येईल, हिंदी हिंदीमध्ये येईल, उर्दू मध्येच येईल आणि इथे जेव्हा भाषा दुसरी येते त्यावेळेस तुम्ही जी भाषा निवडली ते येईल. फक्त उर्दू मीडियम जर सोडला ना त्याच्यामध्ये उर्दू इंग्रजी तुम्हाला क्वेश्चन दिसून येतील. बाकीचा जो काही पार्ट आहे विभाग 3 पासून जे 5 विभाग आहेत याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन मराठी आणि इंग्रजीमध्ये दिसून येतील. हे मुद्दा तुम्हाला माहित आहे. सेम त्याच पद्धतीने जेव्हा मी पेपर सेकंडला समजून घेतो, लक्षात घ्या, पेपर सेकंडला समजून घेतल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात येते सर, इथे सुद्धा लक्षात घ्या त्याच पद्धतीने आहे सर. पण इथे लक्षात घ्या गणित आणि विज्ञान 60 गुणाला येतात हे तुम्हाला माहिती. यातले 30 गुण हे विज्ञानला असतात, 30 गुण हे गणितला असतात. ही गोष्ट माहिती तुम्हाला. सामाजिक शास्त्राचे 60 गुण असतात. बस हा मुद्दा आहे. पण इथं मी सेम त्याच पद्धतीने जी भाषा तुम्ही सुरुवातीला निवडली असेल तेच तुमचं माध्यम असतं आणि सेकंड भाषा तुम्ही निवडली त्या पद्धतीने असते. क्लिअर आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठं त्याच पद्धतीने लक्षात घ्या महत्वाचा पॉईंट की जर समजा उर्दू असेल तर उर्दू आणि इंग्रजी असेल, उर्दू इंग्रजी असेल, इतर वेळेस तुम्ही कुठलंही माध्यम निवडलं असेल तुम्हाला क्वेश्चन मराठी आणि इंग्रजीमध्ये दिसून येतात. हा महत्वाचा मुद्दा होता. ठीक आहे. आता क्वेश्चन बघा कुठल्या पॅटर्न मध्ये येतात हे तुम्हाला प्रश्नपत्रिकेवर सांगितलेलं असतं. म्हणजे उदाहरणार्थ 1 ते 30 ला काय हे ठरलेलं आहे. हे ठरलेलं आहे लक्षात घ्या. यांचा जो काही संरचना ही ठरलेली आहे. आता सगळ्यात महत्वाचं पुढे समजून घेऊ. काय समजून घ्यायचंय मला सर की मला अगोदर हॉल तिकीटवर ज्या सूचना आहेत त्या सूचना मला समजून घ्यायच्या. हॉल तिकीटवर ज्या सूचना आहेत ना त्या सूचना नीट वाचा. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला आयडेंटिटी कार्ड आणायला सांगितलंय, कोणतं आणायला सांगितलंय, हा फोटो आणि आयडेंटिटी कार्डचा फोटो मॅच होतोय का जवळपास, तो दिलेला फोटो खूप जुना असू शकतो, लग्नानंतरचा फोटो वेगळा असू शकतो, असं केलंय का आपण हे नीट काळजीपूर्वक बघा. त्या गोष्टी काळजीपूर्वक बघा. दुसरी गोष्ट 2 हॉल तिकीट दोन्ही पेपर जे देतील त्यांचे 2 हॉल तिकीट असतील. पेपर फर्स्ट वाल्याचं वेगळा हॉल तिकीट असेल, पेपर सेकंड वाल्याचं हॉल तिकीट वेगळं असेल आणि दोन्ही पेपर देतात त्यांचे 2 हॉल तिकीट असतील आणि त्यांचा रोल नंबर ही वेगळा असेल. लक्षात घ्या दोन्ही पेपरचा. हा दुसरा मुद्दा. दोन्ही हॉल तिकीट तुम्हाला असणं गरजेचं आहे. पेपर फर्स्टचा हॉल तिकीट, पेपर सेकंड देत असेल तर सेकंडचं हॉल तिकीट आणि दोन्ही देत असेल तर दोन्ही तुम्हाला हॉल तिकीटची गरज पडणार आहे. हे लक्षात घ्या.
दुसरी गोष्ट की जेव्हा तुम्ही हॉलला पोहोचाल तर 1.5 तास अगोदर पोहोचावं असं त्यांची अपेक्षा आहे, किंवा कमीत कमी लक्षात घ्या पेपर चालू व्हायच्या अगोदर 20 मिनिटं अगोदर तुम्ही पोहोचणं गरजेचं आहे. इतकी गडबड करायची आवश्यकता नाही. कमीत कमी आपण 1 ते 1.5 तास अगोदर पोहोचावे अशी अपेक्षा आहे. त्यामुळे तुम्ही गुगल मॅपला अगोदर तुमचं सेंटर बघून घ्या. हा दुसरा मुद्दा. सगळ्यात महत्वाचं पुढे काय सर, पुढे काय केलं पाहिजे बघा. जेव्हा मी हॉलमध्ये जाईल नंबर कुठं आलाय ते पाहून घ्या लवकर जाऊन, समजा 1.5 तासाच्या अगोदर. आणि नंतर पाहून घ्या की तुमचं जे काय पेपर आहे हा तुमचा पेपर तुमच्या समोर असेल, तुमच्याकडे उत्तरपत्रिका देईल. उत्तरपत्रिका दिल्यानंतर तुमची जे काही समजा तुमचा जे काही रोल नंबर आहे लक्षात घ्या, उत्तरपत्रिकावरचा रोल नंबर आणि तुमचं जे काही समजा ऍडमिट कार्ड आहे त्याच्यावरचा रोल नंबर मॅच होते का एकदा बघा. रोल नंबर मॅच होते का बघा. तुम्ही नंतर काय मॅच करायची गरज आहे आवश्यकता नाही, कारण ते जो वाटणार आहे ना तो शिक्षक आहे लक्षात घ्या. त्यामुळे चुका होऊ शकतात. त्याची ह्याला किंवा एखाद्याला चिटकून मागच्याला जाऊ शकतात. 2 आन्सर पत्रिका तुम्ही पुढे जाऊ शकतात. पुढची मिळेल अशा गोष्टी होतील. तुम्ही फील कराल तर सगळं काही गोष्टी चुकत जातील. हा पहिला मुद्दा आहे. त्यामुळे बैठक क्रमांक एकदा चेक करावा अशी अपेक्षा आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर काय गरजेचं आहे लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला हे प्रश्नपत्रिका मिळेल त्याचा जो संच आहे तो संच कोड तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. संच कोड टाकून घ्या. त्याच पद्धतीने तुमची साईन करणं गरजेचं आहे लक्षात घ्या. तिथे तुमची साईन आहे तिथे साईन करणं गरजेचं आहे. तुमचा पर्यवेक्षक आला तर त्यालाही साईन केली का नाही चेक करा, कारण विदाऊट साईनचा पेपर तपासला जात नाही. पर्यवेक्षकाची सुद्धा साईन असणं गरजेचं आहे, तुमची साईन असणं गरजेचं आहे. मग साईन कोणती करायची लक्षात घ्या, जी साईन तुम्ही ऍडमिट कार्डवर केली आहे तीच साईन करायची, वेगळी साईन करायची नाही. आलं लक्षामध्ये, वेगळी साईन करायची नाही. मग दुसरा मुद्दा, सर हे तर सगळं झालं, मग पेपर झाल्यावर काय करायचं आहे का? हो, पेपर झाल्यावर एक गोष्ट करायची आहे. पेपर झाले एक गोष्ट करायची आहे की तुम्ही प्रश्न किती सोडवले किती सोडवले नाहीत याचा अंक लिहायचे लक्षात घ्या. सोडवलेली संख्या लिहायची, न सोडवलेली संख्या लिहायची आणि एकूण प्रश्नही तुम्हाला तिथं नोट डाऊन करायचे आहेत. प्लस तुमच्या पर्यवेक्षकाने सही केली आहे का नाही हे बी चेक करायचं आहे. हे खूप महत्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या. बरं सर अजून कुठली एक गोष्ट आहे का जी माझी विसरती सांगण्यामध्ये? तर नाही, त्याच्यात एकच गोष्ट आहे, जेव्हा तुमचा पर्यवेक्षक तुमच्यापर्यंत येईल तुमच्याकडे एक सीट घेऊन येईल त्याच्यावर तुमचा रोल नंबर तुमच्या नावापुढे तोच रोल नंबर आहे का हे चेक करून तिथं साईन करायचे आहे लक्षात घ्या. ते तुमचं उपस्थिती पत्रक असते. हे खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या. हे खूप महत्वाचं आहे. पेपर झाल्यावर तुम्हाला प्रश्नांची संख्या, सोडवल्या न सोडवल्याच्या प्रश्नांची संख्या लिहायची आहे. परत चेक करायचं आहे पर्यवेक्षकाने आपल्या इथं सही केली आहे का नाही, ह्या गोष्टी चेक करायच्या आहेत. खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या. परत तुमचा जो काही समजा जो काही संच आहे, प्रश्नपत्रिकाचा जो संच आहे, ए आहे का, बी आहे का, सी आहे का, डी आहे का, तो लिहायचा आहे, तो बी नमूद करायचा आहे. प्रश्न माझा रोल नंबर तो माझा ऍडमिट कार्डवरचाच रोल नंबर आहे का हे बी चेक करायचं. हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. ह्यात ऑलरेडी जनरल गोष्टी आहेत तुम्हाला माहित असू द्या. या सूचना तर तुम्हाला जुन्या पेपरवरही मिळून जातील, त्यात काही शंका नाही. आणि जे प्रश्नांचा जो क्रमांक आहे ते मी आताच अगोदर सुरुवातीला तुम्हाला समजावून सांगितला, तो इथं दिसून येईल. हा एक मुद्दा. बाकीच्या सूचना तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका जरी डाउनलोड केली तरी मिळून जातील. आणि ह्याच्यावरच्या सूचना ते तुमच्या समोर आहेत, हेच वाचून घ्या. महत्वाचा मुद्दा अजून एक की हे काढून घ्या, प्रिंट काढून घ्या, कलर प्रिंट ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. कलर प्रिंट ठेवा. तुमच्याकडे आयडेंटिटी प्रूफ कमीत कमी 2 घेऊन जावा. त्यांनी एकच सांगितलं ओव्हरऑल केलं, पण कमीत कमी 2 घेऊन जावा. एखाद्या समजा पर्यवेक्षकाला वाटलं हा तुमचा फोटो तुमचा मॅच होत नाही तर तुम्ही दुसरं दाखवू शकता. परत जर त्यांनी जर म्हटलं हा दोन्ही मॅच होते, तुम्ही म्हणू शकता माझ्याकडे तरी 2च आहेत, मला वाटलं होतं समजा हे आहे तर हे नाही, हे तर हे. अलग लक्षामध्ये, पण काय त्याला काही खूप बोजे लागणार नाही. अलग लक्षामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही 2 ओळखपत्र तुमचे असं सोबत, जर तुमचा फोटो तुम्हालाच वाटत नाही मॅच होत नाही तर तेव्हा तुम्ही ते घेऊन जावा. हा एक मुद्दा खूप महत्वाचा होता. बघा मी पुढे जर पाहिलं तर मग सर काय करायचंय मला, जेव्हा मी आता हॉलमध्ये गेलेलो आहे, हॉलमध्ये गेल्यावर मी काय केलं पाहिजे सर? पहिल्यांदा खूप समजून घ्यायचं की खूप महत्वाची गोष्ट आहे ती कोणती बघा. मुलगा हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सुद्धा 2.5 तासाचं प्रेशर असणार आहे, ही गोष्ट मान्य करा. दुसरी गोष्ट 2.5 तासाचं प्रेशर आहे म्हणजे घाई गडबड करण्यासारखं काही नाही. स्वतःजवळ हातरुमाल ठेवा, स्वतःजवळ पाण्याची बॉटल ठेवा, सगळ्या गोष्टी आपल्याकडे ठेवा. पेन सुद्धा एक एक्स्ट्रा आपल्याकडे असू द्या. एक पेन चांगला जरी समजा रुळलेला असेल तरी दुसरा एक पेन आपल्याकडे कॅरी करा, कारण कधी कुठला पेपर पेन बंद पडू शकतो आपल्याला सांगता येत नाही. हा एक मुद्दा. सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तुम्ही पेपर सॉल्व्ह करायचं तर शांत बघा, शांत बसा, लक्षात घ्या. इकडे तिकडे कोणाची चर्चा करू नका, कुठल्या जिल्ह्यातलं काय काही बघू नका. शांत फक्त फोकस करा. माइंडला फक्त एवढंच आपल्याला सांगा की बाबा हा जो पेपर आहे हा पात्रता एक्झाम आहे, मला फक्त पात्र व्हायचं आहे, पण तरीही मला 150 पैकी 150 प्रश्न सोडवायचे आहेत. हे माइंडला आपल्या सांगून घ्या. कारण आपण काय करतो की मला पात्रता एक्झाम आहे सर, मला 82-83 मार्क लागतील, आम्हाला 90 मार्क लागतील, असं आपण म्हणतो आणि ही माइंडसेट चुकतं. म्हणून तर ह्या परीक्षेला रिझल्ट कमी आहे, लक्षात घ्या. माइंडसेट काय पाहिजे, 150 पैकी 150 प्रश्न सोडायचे आणि 150 पैकी 150 प्रश्न मला मिळवायचे, ते लक्षात घ्या. उत्तर द्यायचे ते छान पैकी द्यायचे. जिथे जिथे लॉजिक लावायचं आहे, जिथे जिथे मी गेस वर्क सांगणार आहे त्या पद्धतीने गेस वर्क करायचंय, हे फक्त लक्षात ठेवा. मग ह्या पेपरला सर आणखी कुठला मुद्दा विद्यार्थ्याकडून ऐकण्यात येतो की जी विद्यार्थ्याकडून फसला जातो, तो कोणता समजून घ्या. बघा ह्याच्यामध्ये 2.5 तास मिळतो.
म्हणजे सरळ सरळ जर पाहिलं तर सर 150 मिनिटं मिळतात. 150 मिनिटाला 150 प्रश्न सोडायचे. प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिट मिळतो. आतापर्यंत जेवढे काही पेपर्स आहेत लक्षात घ्या, जेवढे काही पेपर्स MCQचे, असाच हा एक पेपर आहे. हा एकमेव पेपर आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पेपरला तुम्हाला एक प्रश्नाला 1 मिनिट मिळतो. लक्षात घ्या, एक प्रश्नाला 1 मिनिट मिळतोय. असा कुठलाही पेपर नाही लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये MCQचा की जिथं तुम्हाला पात्रता एक्झाम मध्ये 1 मिनिटाला एक प्रश्न पडतो. म्हणजे वेळ खूप आहे, वेळ खूप आहे. मग तरीही मुलांना वेळ का पडत नाही ह्याचं मागचं कारण तुम्हाला कळेल. ते फक्त गोष्टी अवॉइड करायच्या. 150 प्रश्नापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे, कोणत्या स्ट्रॅटेजीने पोहोचलं पाहिजे हे तुम्हाला कळेल. आता बघा, तुम्ही ह्या मागील काही महिन्यामध्ये अभ्यास केलेला आहे. या महिन्यामध्ये अभ्यास करत असताना तुम्हाला तुमचे स्ट्रॉंग विषय माहिती आहेत. तुम्हाला तुमचे स्ट्रॉंग विषय माहिती आहेत, ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. अजून आहेत आपल्याकडे 9-10 दिवस. तर आपल्याकडे जे दिवस, मग आम्ही 2 दिवस जरी बाकी असतील आणि तुम्ही माझं लेक्चर बघत असाल ना, तरीही ही गोष्ट करायची आहे. तरीही गोष्ट करायची आहे. काय करायचं आहे मला, की तुम्हाला तुमचे स्ट्रॉंग पॉईंट लिहून घ्यायच्या अगोदर विषयाचं वर्गीकरण करा. विषय ठीक आहे, वेळ जाऊ द्या, 2 तास वेळ जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण हे वेळ तुम्हाला खूप काही वाचून देणार आहे. हे वेळ तुम्हाला खूप काही शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचायला मदत करणार आहे. ती कशी समजून घ्या. की जर समजा मला विषयाचं वर्गीकरण केलं, मला सोपा विषय कोणता जातो, पेपर फर्स्ट देत असाल तर पेपर फर्स्ट मधला 5 विषयापैकी कोणता सोपा विषय जातो, पेपर सेकंड देत असाल तर कोणते मला विषय सोपे जातात यांचा क्रम ठरवा. सोपा विषय वरती लिहा, सोपा विषय सुरुवातीला लिहा, नंतर त्याच्यापेक्षा कठीण लिहा. असं तुम्हाला उतरता क्रमाने यायचं आहे. या पद्धतीने यायचं, सोपा प्रमाणे खाली यायचंय. लक्षात घ्या, सोपा कठीण असं यायचंय. मग जर समजा असं करायचं आहे तर याचा फायदा काय होतो सर एक्झाम मध्ये बघा. पहिली तर गोष्ट, विभाग ठरलेले आहेत. मराठी विभाग ठरलेला आहे, गणित विभाग ठरलेला आहे, बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र विभाग ठरलेला आहे, इंग्रजी असेल तर इंग्रजी ठरले असेल, हिंदी असेल तर हिंदी ठरलेलं आहे. ते प्रश्न 30 सलग प्रश्न येतात. सलग 30 प्रश्न येतात. सलग एक विषय चालू झाला की सलग 30 प्रश्न येऊन जातात. मग सर ह्याच्यामध्ये ह्याचा फायदा काय होतो बघा. मला समजा वाटतं मला गणित सोपं जातंय, इतर विषयाच्या तुलनेत मला गणित सोपं जातं, मी पहिल्यांदा गणित सोडलं. मग तुम्ही म्हणाल साहेब मला प्रश्न हुडकायचे का, नाही, मी परत तुम्हाला प्रश्न करून सांगितलं. प्रश्न सलग आहेत, त्यामुळे प्रश्नच येत नाही. प्रश्न पहिला एक वेगळा असेल, परत मराठीचा, परत इंग्रजीचा, असं नाही. 30 प्रश्न येतात. माझ्या डोक्यामध्ये फिट असलं ना की हा विषय मला सोपा जातोय तर तो विषय मी सुरुवातीला सोडवायला घेईल. हा, त्याच्यानंतरचा सोपा, त्याच्यानंतर सोपा, त्याच्यानंतर सोपा. सर असं का करायचं, याच्यामागचं कारण काय, याच्यामागची एक सायकोलॉजी ती कोणती, जेव्हा मी तो सोपा जो विषय घेतात तर तुम्हाला सगळे प्रश्न सोपे वाटतात, प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवता येतात, कारण तो जो सब्जेक्ट आहे ते तुम्हाला इझी असतो. याचा फायदा एकच होतो, आपला माइंडसेट आहे ना की आपला कॉन्फिडन्स बुस्ट होतो आणि मी 150 प्रश्नापर्यंत पोहोचू शकतो. आता मला सगळं काय इझी आहे, सोपं आहे, ही माइंडसेट तुम्हाला प्रश्नांचा गेस करण्यासाठी, आन्सर गेस करण्यासाठी खूप काही मदत करून जातो. मला सोप्या विषयातून कठीण विषयाकडे जायचंय, हे फक्त लक्षात ठेवा. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मी सोपा विषय घेतला, समजा मला गणित वाटतं सोपा, मी गणित घेतला, पण गणित मध्ये मी अभ्यास केलेला आहे, मला माहिती आहे याच्यामध्ये की गणित मध्ये काहीतरी घटक आहे, कोणते ते चॅप्टर्स आहेत, त्या चॅप्टर्स मध्येही लक्षात घ्या उपघटक आहेत. आणि मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे गणित मध्ये मला कठीण चॅप्टर्स कुठले जातात आणि सोपे चॅप्टर्स कुठले जातात. सर याचा फायदा काय, माझ्या समोर मी गणित विषय निवडला, पेपर माझ्या समोर आहे, गणित विषय निवडल्यानंतर पहिला प्रश्न कोणत्या चॅप्टरशी रिलेटेड आहे मला लगेच कळणार आहे. मग माझे कठीण चॅप्टर मला माहिती आहेत, वर्क केला असेल तो इझी मध्ये आला असेल किंवा मीडियम झाला असेल, काही पार्ट येत असेल काही नसेल तो मीडियम, सगळंच येत असेल त्यातलं कठीण होता पण इझी झाला, प्रॅक्टिस करून अभ्यास करून तर तो इझी, लगेच सोडवायचा प्रश्न, तो लगेच प्रश्न सोडवायचा तो. ही गोष्ट लक्षात ठेवा. जे प्रश्न वेळ घेतात, गणितच्या बाबतीत स्पेशली सांगतो, तुमचा पेपर फर्स्ट असेल सेकंड असू द्या, जे प्रश्न वेळ घेतात त्यांना मागे ठेवायचे, पण जे प्रश्न तुम्हाला लगेच सुटतात ते लगेच सोडवायचे, लगेच सोडवायचे. म्हणजे थोडक्यामध्ये मला स्थित स्पष्ट करून मुद्दा सांगायचा पहिला याला, की जे प्रश्न तुमचे 20 ते 25 सेकंद म्हणतो मी, 20 ते 25 सेकंदामध्ये सुटले जातात, ते क्वेश्चन लगेच सोडवायचे आहेत, त्याला कुठलाही वेळ बघायचा नाही. वर सोडायचे तर सर काय करायचं, पुढे येईल सांगेल मी तुम्हाला, सोडवायचं नेमकं काय करायचं सर. हा पहिला मुद्दा, हे माझ्या डोक्यामध्ये एकच आलं पाहिजे, हा घटक माझा सोपा आहे का इझी आहे का कठीण आहे हे कळलं पाहिजे. नंतर कळलं पाहिजे की हा कुठला उपघटक आहे, जो कठीण जातो का मला सोपा जातोय, ते समजलं पाहिजे. पहिला प्रश्न बघितलं की माझ्या बरं डोक्यासमोर येतं की नाही, कसं ज्याने थोडाही अभ्यास केला आहे त्याला लगेच कळतं की हा बघा विषय तर क्लिअर आहे, विषय तुम्ही निवडला गणित, मराठी निवडला, इंग्रजी निवडला, सोपा विषय निवडला, प्रश्न बघितला कळतो हा प्रश्न कुठल्या चॅप्टरशी रिलेटेड आहे.
आपण अभ्यास केला की नाही ते कळतं आपल्याला. अभ्यास केला असेल तर चांगलीच गोष्ट, लगेच कळतं त्याचं उत्तर काय असेल ते, त्याच्यामध्ये काही शंका नाही. असंच जायचं आहे जेणेकरून तुमचं कॉन्फिडन्स बूस्ट होईल. कसं जायचंय? सोप्याकडून कठीणाकडे जायचंय. हे फक्त मी विषयाच्या आणि घटकाच्या बाबतीत बोलतोय. विषयाच्या आणि घटकाच्या बाबतीत बोलतोय. पुढे काय करायचंय? पहिलं काम आहे, जे ऑलरेडी पहिली स्टेप तुम्हाला सांगितली. दुसरी स्टेप काय? प्रश्न. प्रश्न प्रश्न 3 प्रकारचे असू शकतात. कोणते? येणारे, न येणारे आणि काही प्रश्न प्रयत्न करून येणारे. 3 प्रकारचे प्रश्न असतात, लक्षात घ्या. या प्रश्नामध्ये प्रश्न असतात की समजा सोपे, मीडियम, कठीण. पण मूळ जे आपण जे फेस करतो ना, आपल्याला 3 प्रकारचे प्रश्न फेस करता येतात. ते कसे? येणारे असतात, काही न येणारे असतात आणि काही प्रयत्न करून येणारे असतात. हे बी येणाऱ्यामध्येच येतात, पण प्रयत्न करून. याला वेळ लागणार आहे. याला वेळ लागणार आहे. बरोबर आहे? या प्रश्नांना वेळ लागणार आहे. पण हे जे येणारे आहेत ना, हे प्रश्न तुम्हाला पर्याय बघितल्यानंतर माझा पर्याय किती नंबरला आहे एवढंच पाहून तुम्हाला उत्तर टिक करायचं असतं. जास्त विचार करायची गरज पडत नाही. जास्त विचार हे येणारे. मग हे तुमच्या प्रत्येक विषयामध्ये असतील. जेवढे का 5 विभाग आहेत तुमचे, ते प्रत्येक विभागामध्ये तुम्हाला दिसून येतील. प्रत्येक विभागामध्ये दिसून येतील. आता तुम्ही म्हणा सर की ज्यांचा पेपर सेकंड आहे त्यांचे विभाग किती? त्यांची पहिली लँग्वेज, दुसरी लँग्वेज, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र हे 3. आता त्याचं गणित आहे तो 4 आणि ज्यांचं विज्ञान आहे तो 5. बरोबर आहे का नाही? आणि ज्यांचं समजा सामाजिक शास्त्र आहे त्यांचे 4च विभाग असतील. भाषा 1, भाषा 2, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र आणि सामाजिक शास्त्र. कारण सामाजिक शास्त्र 60 मार्क. बाकी पहिल्या पेपरमध्ये 5 विभाग आहेत. मग तुम्हाला प्रश्न येणारे सोडवायचे. विषय जर समजा मी फिक्स केला, गणित सोडवलं तर येणारे सोडवणार आहे, मराठी घेतलं तर मराठी सोडवणारे येणारे, इंग्रजी घेतलं तर इंग्रजी लगेच येणारे, लगेच सोडवायचे. हे प्रश्नांना थांबायचं नाही. आणि हे प्रश्न 20 ते 25 सेकंदातच सोडवायचे. मी परत आठवण करून देतो, जरही तुम्हाला 150 मिनिटे असतील, 150 मिनिटं असतील, 150 प्रश्न सोडवायचे आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिट जरी मिळत असेल तरीही तुम्हाला 20 ते 25 सेकंदातच सोडवायचं. तर असं का? 150 प्रश्नापर्यंत पोहोचायचं आहे आणि ही गोष्ट इथे वेळ लागणार आहे मला थोडा. असे प्रश्न येणार आहेत. असे प्रश्न कुठे येणार आहेत? ज्यांचा पेपर फर्स्ट आहे त्याच्यात गणित मध्ये त्याला असे प्रश्न भेटणार आहे. ज्यांचा पेपर सेकंड आहे, त्याच्यामध्ये ज्यांचं गणित आहे त्याला हे क्वेश्चन फेस करायला लागणार आहे. हे त्यांना जास्त फेस करावं लागणार आहे, लक्षात घ्या त्यांना. बाकी सामाजिक शास्त्र त्यांच्या बाबतीत नाही असे क्वेश्चन्स येतील, कारण ते काही तिथं कॅल्क्युलेशन नाही. तिथं कॅल्क्युलेशन नाही, त्याच्यामुळे त्याला तिथे जास्त क्वेश्चन असे दिसून येत नाही. प्रयत्न करून येणार हे गणितच्या बाबतीत दिसून येतात, किंवा काही प्रश्न विज्ञानच्या बाबतीत दिसून येतात. की तिथं थोडं बघा, तिथं थोडं तुम्हाला काय करावं लागतं, थोडं सुद्धा तुम्हाला डोकं लावायची गरज पडते, विचार करायची गरज पडते. विज्ञानच्या बाबतीत ही दिसून येतील क्वेश्चन, लक्षात घ्या, पेपर सेकंड. ओके, बर. ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे प्रश्न आहेत. येणारे लगेच सोडायचे 20 ते 25 सेकंदामध्ये. न येणारे काय करायचं? प्रयत्न करून येणारे. हे डिटेल्स मध्ये थोडं आता समजून घेऊ पुढे. येणारे, न येणारे, प्रयत्न करून येणारे, डिटेल्स मध्ये समजून घेऊ. हे 3 प्रकारचे प्रश्न आहेत, फक्त एवढं तुमच्या डोक्यासमोर पाहिजे. आता पुढे येणाऱ्याबद्दल काय करायचं? प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. सर याच्यात काय विशेष आहे? काळजीपूर्वक वाचायचं म्हणजे काय करायचं? प्रश्न 4 पर्याय होईपर्यंत वाचायचा आहे. प्रश्न होकारार्थी दिलाय का नकारार्थी दिलाय, खालीलपैकी पर्याय कोणता असं विचारायला सांगितलंय का कोणता नाही असं विचारायला सांगितलंय, ते नीट बघायचं. प्रश्न नीट बघायचा, होकारार्थी का नकारार्थी. हा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद इथेच तुमच्या सायकोलॉजी खेळून तुम्हाला फसवायचा प्रयत्न करतो. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, हे येणारे प्रश्न असतात ना, उत्तर डायरेक्ट देता येतं. 4 पर्याय, फक्त किती नंबरचा पर्याय तो पाहावा लागतो. 4 पर्यायामध्ये 1 नंबरला का 2 नंबरला, डायरेक्ट उत्तर देतं. हे ते क्वेश्चन्स असतात. काही क्वेश्चन तुम्हाला 3 पर्याय इलिमिनेट करून काढता येतात. 3 पर्याय इलिमिनेट. आता इलिमिनेट म्हणजे काय? समजा 1, 2, 3, 4 पर्याय. समजा 3 पर्याय बाजूला फेकले, हे नाहीये सर, हे बी नाही, हे बी नाही, 100% हे 3 नाहीत समजा असं वाटतं, एक पर्याय आहे. कधी कधी समजा वाटेल की सर असा आहे, हा नाही सर, हा नाही, हा नाही, 3 वरचे नाहीत 100%, हा असू शकतो. कधी कधी वाटेल समजा तुम्हाला की सर असं नाही, हा बी नाही सर, हा बी नाही, हा बी नाही, 2 नंबरचा 100% आहे असं. म्हणजे एलिमिनेट कधी 3 कोणते नाहीत हे बघणं, तेव्हा तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. हे जे प्रश्न आहेत हे ते प्रश्न आहेत, हे पहिल्यांदाच सोडवायचे आहेत. याला लागणारा वेळ मी तुम्हाला सांगितलं 20 ते 25 सेकंदाचा मध्ये सोडवायचा आहे, जरही मला 1 मिनिटाला एक प्रश्न भेटत असेल तर.
महत्वाचा मुद्दा, उत्तर मार्क करायचं. कुठं मार्क करायचं? आता जरी तुम्हाला तिथे सूचना दिलेली असेल की उत्तर पत्रिका काय करू नका, तुम्हाला तिथं उत्तर मार्क करायला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही साधे टिक करू शकता. दुसरा मुद्दा, उत्तर मार्क करून मी लगेच भरू का? उत्तर मार्क करून लगेच भरू का? आता बघा, जो विभाग तुम्ही सोडवताय, समजा सोपा विभाग सुरुवातीला घेतलाय, त्याच्यातले क्वेश्चन येणारे क्वेश्चन तुम्ही सोडवले, बरोबर आहे का नाही? आता याच्यामध्येच गणित विषय जर बाजूला ठेवला, न येणारे क्वेश्चन बी लगेच सोडवायचे. जिथं काहीच गेस लावता येत नाही ते लगेच सोडवायचे. ते कसे सोडवायचे मी सांगणार आहे तुम्हाला. पण ते प्रश्न बी लगेच सोडवायचे, कारण त्याला कितीही तुम्ही परत आलेत, काही केलं तर तुम्हाला उत्तर देता येणार नाही. तर त्यावेळेस सोडून तुम्हाला पुढे जायचं. मग इथं फक्त मार्क करून ठेवायचं, मार्क करून टिक करून ठेवायचे प्रश्नपत्रिकेवर. फक्त एक विषयाबद्दल बोलतोय मी. एक विषय निवडलाय जो सोपा आहे, त्याच्यातले मी येणारे प्रश्न सोडवलेत. आता मला करायचं न येणारे प्रश्न कोणते असतात? जिथं मला एकही पर्याय बाजूला फेकता येत नाही, हे न येणारे मध्येच येणार. असा प्रश्न न येणाऱ्यामध्ये. दुसरा असा बी प्रश्न येतील काही त्याच्यामध्ये की तुम्हाला कळतं की सर दोन पर्याय कोणते तरी दोन पर्याय नाहीत सर, दोन पर्याय बाजूला फेकता येतात, असंही दिसून येईल. पण कधी कधी तुम्हाला असं उत्तर दिसेल, लक्षात घ्या की सर मला एक पर्याय 100% सांगतो की हा पर्याय नाही, पण तीन कुठले तरी असू शकतो. मग दोन नसणे असे जे प्रश्न आहेत, हे दोन ऑप्शन इलिमिनेट करा येतात, म्हणजे आणि एक ऑप्शन इलिमिनेट करणं म्हणजे एक ऑप्शन आपल्याला बाजूला करता येतात, आणि नो इलिमिनेट मध्ये मला चारपैकी कुठलाही बाजूला काढता येत नाही असं. आता बघा, उत्तर काढण्यासाठी लागणारा वेळ, यालाही जास्त वेळ लावायचा नाही. याला 25 ते 30 सेकंदामध्येच आपल्याला फेस करायचं. 25 ते 30 सेकंदामध्ये 25 ते 30 सेकंदातच याला फेस करायचं. आता लक्षात घ्या, जर समजा येणारे प्रश्न तुम्ही सुरुवातीला सोडले, तर मी याला काय करू, मी थोडं अजून टेक्निक लावू शकतो. ते टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे, ते कोणतं टेक्निक आहे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही याला उत्तर मार्क करू शकता. आता दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये, वेळ जो आहे तो तेवढाच घ्यायचा, वेळ जास्त लावायचा नाही. कारण याच्यात कितीही डोकं लावलं तुम्हाला, तर लक्षात घ्या तुम्हाला काही उत्तरापर्यंत पोहोचता येत नाहीच. आता मग याच्यामध्ये एक टेक्निक आहे, ते टेक्निक समजून घ्या की गेस वर्क कसं काढायचं समजून घ्या. बघा, खूप छान पद्धतीने समजून घ्या. बघा, आता समजा नो इलिमिनेशन मेथड, म्हणजे एकही तुम्हाला बाजूला फेकता येत नाही, तेव्हा एक गोष्ट आपल्याला फक्त नीट बघायचं की जे काही समजा प्रश्न आहेत टोटल, बघा मी परत सांगतो, नीट काळजीपूर्वक बघा मी काय सांगतोय. तुमच्याकडे 150 प्रश्न आहेत आणि तुमच्याकडे जे काही उत्तर आहेत, लक्षात घ्या, जे उत्तर आहे तुमच्याकडे, लक्षात घ्या, जी उत्तर आहेत ते उत्तर कोणते आहेत हे समजून घ्या. जे उत्तर आहेत समजा तुमच्याकडे, ते उत्तर कोणते तरी पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 4. आता समजा मी एखादा विभाग निवडला, समजा मी मराठी विभाग निवडला. बघा, मराठी विभाग निवडला, नीट काळजीपूर्वक बघा. मराठी विभागामध्ये माझे 30 प्रश्न आहेत. लक्षात घ्या, 30 प्रश्न आहेत. आता 30 प्रश्नामध्ये लक्षात घ्या, सरासरी लक्षात घ्या, 7 ते 8 प्रश्न एक पर्यायला असतील. 7 ते 8 प्रश्न एका पर्यायला येतील. समजा म्हणजे मी 1 ते 7 8 येतील, 1 ते 60 2 येतील, 1 ही 3 येऊ शकतात. 7 ते 8 क्वेश्चन्स. मग मला अशा वेळेस काय करायचं आहे, लक्षात घ्या, मला अशा वेळेस काय करायचं आहे की जेव्हा सगळे विभाग मी सोडवेल, जेव्हा मी सगळे विभाग सोडेल, म्हणजे समजा पहिला विभाग सोडवलाय मराठी, नंतर मी इंग्रजी सोडवलाय, बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र सोडवलाय, नंतर गणित सोडवलाय सर पेपर फर्स्ट मधला, पेपर सेकंड मधला गणित विज्ञान सोडवलाय. तुम्हाला नीट बघायचं आहे, हे 150 प्रश्नामधले जे क्वेश्चन आहेत ना, हे क्वेश्चन विभागामध्ये जर बघितलं तर 7-8 एक विभागाला असतात. पण हे मला तिथे नाही बघता काय बघायचंय, मला 150 जे प्रश्न मी टोटल सोडवले, आणि मला असे पर्याय जिथं मला काहीच अंदाज लावता आला नाही, मी काय सांगतोय, काहीच अंदाज लावता आला नाही. मग मी काय म्हणतोय, 150 जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये 2 3 4 हे 4 लक्षात घ्या. सरळ एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे, 150 प्रश्नांमध्ये ते डिवायडेशन होतं, लक्षात घ्या, 4चं डिवायडेशन होतं, 4चं, आणि 4चं डिवायडेशन होऊन मला इथं उत्तरापर्यंत पोहोचता येतं. म्हणजे मी जर बघितलं तर मला कळतंय सर, बघा मी जर म्हटलं तर समजा इथं मला 35 ते 38 क्वेश्चन एका पर्यायाला दिसून येतात. 35 ते 38 क्वेश्चन एका पर्यायाला दिसून येतात, लक्षात घ्या.
मग जो काय समजा मी पर्याय निवडलाय 1 2 3 4 जो कमी आहे ना, जो कमी निवडण्यात आलाय समजा मला टोटल मी बघितलं समजा 1 किती निवडलाय, 2 किती आलेत उत्तर माझे, 3 किती आले, 4 किती, शेवटी वर्क करायचंय कुणाच्या बाबतीमध्ये ज्यांचा मला एकही काय करायचं इलिमिनेट करता आलं नाही. मग अशा क्वेश्चनला जेव्हा तुम्ही सोडवताय, पहिल्यांदा येणारे सोडवले, नंतर न येणारे पाहताय, तेव्हा त्याला काहीतरी स्टार काहीतरी करून ठेवा, असं स्टार करून ठेवा किंवा त्या प्रश्नाच्या क्रमांकाला गोल करून ठेवा आणि मोठं करा, जेणेकरून त्या बघा त्या पेजवर तुम्हाला कळलं पाहिजे. आता पेज जर पाहिलं तुम्ही प्रश्नपत्रिकेचे टोटल प्रश्नपत्रिकांचे पेजेस 32 ते 34 दिसून येतात. 34 पेजेस दिसून येतात प्रश्नपत्रिकेचे, 32 ते 34. बरं एका प्रश्नावर कमीत कमी प्रश्न दिसून येतात, कमीत कमी दिसून येतात 3. एका पेजवर कमीत कमी 3 प्रश्न दिसून येतात, जे समजा डीआयचे प्रश्न आहेत कमीत कमी 3 दिसून येतात, लक्षात घ्या मोठे प्रश्न. आणि जे काही समजा जास्तीत जास्त जे प्रश्न पाहिले मी जास्तीत जास्त तर 7 क्वेश्चन दिसून येतात जवळपास एकाच पेजवर. मग तुम्हाला काय करायचंय, जे नो इलिमिनेट आहेत, एकही पर्याय मला बाजूला फेकता येत नाही, चारपैकी कोणतं हेच उत्तर कळत नाही, तेव्हा तुम्हाला काय करायचंय, असं उत्तर निवडायचंय की मला 1 चे किती आहेत बाबा शेवटी बघायचं, 2 चे क्यूब मध्ये बघायचं, काय जास्त वेळ लागत नाही, 150 प्रश्न आहेत, 2 किती निवडले, 3 किती निवडले, 4 किती निवडले हे बघायचं फक्त ऑप्शन. आणि जो कमी निवडण्यात आलाय ना त्याचं उत्तर फक्त त्याला टिक करायचं, कुणाला, नो इलिमिनेटला. हे शेवटी करायचंय, यांना स्टार करून ठेवायचंय. जेव्हा मी येणारे प्रश्न सोडवतोय, न येणारे प्रश्नांकडे जातोय, मला 4 पैकी कोणतं उत्तर हेच मला अंदाज बांधता येत नाही, उत्तर तर द्यायचं आणि मला जर समजा प्रश्नाचं उत्तर आहे ते तिथपर्यंत पोहोचायचंय, मग मला गेस कसा लावायचा आहे, पहिलं गेस वर्क, गेस ट्रिक लक्षात ठेवा की टोटल जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मी जर समजा बघितलं 35-38 ची रेंज असते, जे प्रश्नांचं उत्तर मी निवडताना कमी पर्याय निवडण्यात आलाय, समजा मला 3 नंबरचा पर्याय हा जास्त निवडण्यात आला नाही, 30 पर्यंतच निवडलेत मी, असं माझ्या लक्षात आलं, तर मी काय करणार, 3 नंबरलाच याला कुठेतरी टिक करणार, इथे 3 नंबर आहे बाबा, चला 3 नंबर टिक करणार जाणार. कोणत्या प्रश्नाला म्हणतोय परत रिपीट करतो, नो इलिमिनेट, एकही पर्याय मला बाजूला करता येत नाही, एकही पर्याय मला तिथं कळतच नाही सर, असे प्रश्न तुम्हाला हे पद्धतीने सोडवायचे, या पद्धतीने सोडवायचे. आता राहिला प्रश्न कुठला, जे मला 2 ऑप्शन निवडता येतात बाजूला, बघा 2 बाजूला प्रश्न मला टाकता येतात, 2 ऑप्शन मला काढता येतात बाजूला, 2 समजा मी 2 नंबर काढला, 3 नंबर टाकला. आता जर समजा 2 पर्याय तुमच्याकडे शिल्लक राहिले, 2 पर्याय निवडला, 2 पर्यायामध्ये तुमचं माइंड काय म्हणतंय, तुमचं माइंड काय म्हणतंय, तुमचं मन काय म्हणतंय, तुमचं मन अगोदर काय म्हणतोय, सुरुवातीला काय म्हणतोय, गोंधळ निर्माण करणार तर नंतर आहेच तो, हे नाही हे बी असू शकतं, पण अगोदर काय म्हणतंय ना त्याच्यासोबत जायचंय. तुमचं मन अगोदर काय म्हणतंय त्याच्यासोबत जायचंय, लक्षात घ्या, अगोदर काय म्हणतंय त्याच्यासोबत जायचं. जेव्हा 2 पर्याय मी बाजूला फेकलेत, अगोदर काय त्याच्यासोबत जायचंय, ही गोष्ट माहित असू द्या, ही गोष्ट माहित असू द्या, तेव्हाच तुम्हाला त्याच्यासोबत जायचंय. दुसरं जर वाटत हे नाही हे असू शकतंय, नाही त्याच्यासोबत जायचं. मॅक्झिमम वेळा काय होतं, तुम्ही वाचलेलं हे सबकॉन्शियस माइंड मध्ये गेलेलं असतं, 2 पर्यायामध्ये तुमचा गोंधळ उडालेला असतो, 2 पर्यायामध्ये गोंधळ उडलेला असतो, पण जेव्हा तुम्हाला सुरुवातीला जे आठवतं ना ते अदृश्य, थोडं अदृश्य स्वरूपामध्ये तुमची मेमरी असते, लक्षात घ्या, थोडे लिंक लागत नाही आणि ते फक्त तिथवर जाण्यापुरतं उत्तर असू शकतं. मॅक्झिमम वेळेस तुम्हाला सुरुवातीला वाटणारच प्रश्नाचं उत्तर असतं, मग 2 पर्याय बाजूला फेकले, सुरुवातीला वाटेल ते प्रश्नाचं उत्तर देऊन टाकायचं. कधी लक्षात ठेवा, ओके, हे लक्षात ठेवायचं. बरं तुम्ही मला सर मला नाही करता आलं, मला नाही कळलं, मला 2 पर्याय तर बाजूला नाही तेवढं कळलं, 2 कोणते हे काहीच नाही सर, मला काहीच वाटत नाही, 2 पैकी कोणतं हेच कळत नाही, 2 पैकी कोणतं हेच कळत नाही. मग तेव्हा काय करायचं, तुम्ही ना सर इथे मी सांगितलं तुम्हाला 2 पैकी सर एक कुठलं तरी आहे बी वाटतंय, नाही हे बी आहे वाटतंय, कुठंच मला काय वाटत नाही सर, पण 2 नाही तेवढं माहिती, 2 बद्दल काहीच माहित नाही, मग तेव्हा उत्तर द्यायचंय, लक्षात घ्या, 3 किंवा 4 नंबरचा जो पर्याय तुमचा खाली असेल त्याच्या सोबत जायचं, 1 2 च्या सोबत जायचं नाही. का जायचं नाही, कोणी तुम्ही जुने प्रश्नपत्रिका बघितले असतील, मॅक्झिमम वेळेस एक्झामिनरने तुम्हाला फसवायचा प्रयत्न 1 नंबर 2 नंबर पर्यायामध्येच केलाय. का केलाय, कारण त्यांना माहितीये असा कुठला विद्यार्थी आहे का की तो उत्तर चेक करताना 4 नंबर चेक करतो, 3 नंबर चेक करतो, 2 नंबर चेक करतो आणि 1 नंबर चेक करतो, असा विद्यार्थीच तुम्हाला भेटणार नाही. आपण प्रश्न वाचताना चेक करताना 1 नंबर आहे का, 2 नंबर आहे का, 3 नंबर आहे का, 4 नंबर आहे का, असं चेक करत असतो, खालून कोण बघत नसतो. त्यामुळे तो सुरुवातीला काय करतो, तुम्हाला गोंधळ टाकण्यासाठी 1 2 ला काय करतो असे पर्याय देतो गोंधळ टाकण्यासाठी, आणि उत्तर तुम्हाला 3 4 नंबरला देतो. म्हणून मी काय सांगितलं, जेव्हा तुम्हाला 2 पर्यायामध्ये काहीच गेस लावता येत नाही, पण मला उत्तर तर द्यायचंय सर, तेव्हा मला कुणाच्या पर्यायासोबत जायचं, 3 नंबर किंवा 4 नंबरच्या सोबत जायचं, बस एवढं डोकं लावायचं. सेम त्याच पद्धतीने करायचंय, एक ऑप्शन जिथं मला एकच बाजूला फेकता येते तिथं
सेम त्याच पद्धतीने 3 किंवा 4च्या सोबत जायचंय, 3 किंवा 4च्या सोबत जायचंय. आता इथं मला 3 किंवा 4च्या सोबत जायचंय, एक ऑप्शन बाजूला फेकल्यावर, पण इथं बी तीच डोकं लावायचं. मी शेवटी जे बघणार आहे ना, शेवटी जे बघणार आहे की बाबा कुठला पर्याय मी कमी निवडलाय, कुठला पर्याय माझ्याकडून कमी निवडण्यात आला, 1 नंबर का 2 नंबर 3, तेव्हा मी निवडायचं त्याला. याच्या बाबतीत बोलतोय मी, फक्त 1 नंबरच्या बाबतीत. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, नो इलिमिनेटिंग बद्दल एकही पर्याय बाजूला फेकता येत नाही आणि एक पर्याय बाजूला फेकता येत नाही. याच्यासाठी मला शेवटी प्रश्न सोडायचे, मग मला इथं काहीतरी मार्किंग करावं लागेल, इथे काहीतरी मार्क करावं लागेल. जसं याला मी स्टार केलं तर याला 2 स्टार करून टाकेल, 2 स्टार करून टाकेल. ओके, ठीक आहे. किंवा याला गोल केलं, समजा 0 आहे म्हणून समजा प्रश्नाला गोल केलं, एकही ना इलिमिनेट करता येत नाही, मग याला 1 स्टार करा, जेणेकरून तुम्हाला कळून येईल की 1 इलिमिनेट वाला 1 स्टार आहे आणि जिथं मी गोल केलंय फक्त तो 0 इलिमिनेट वाला आहे. आणि हे तुम्हाला शेवटी काय सोडवायचे दोन्ही प्रश्न, शेवटी. उत्तर काढण्यासाठी वेळ जास्त लावायचा नाही. इथे मी सांगितलं होतं तुम्हाला 25 ते 30 सेकंदापर्यंत जाऊ शकतं, 30 सेकंदापर्यंत, अर्ध्या मिनिटापर्यंत. पण येणाऱ्या प्रश्नांना तुम्ही 25 ते 30 पर्यंत न जाता 20 ते 25 मध्ये सोडवायचंय, सेकंदामध्ये, 20 ते 25 सेकंदामध्ये सोडवायचंय. ओके, येणारे प्रश्न. आता न येणारे प्रश्न झाले. आता न येणारे याच्यामध्ये 2 ऑप्शन, एक ऑप्शन इलिमिनेट कसं करायचं मी तुम्हाला समजावून सांगितलं. पुढे प्रयत्न करून येणारे प्रश्न, प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. उत्तर काढण्यासाठी वेळ तुम्ही घेऊ शकता. तिकडे वेळ वाचवला असेल तर तुम्हाला इथं चांगला पुरेसा वेळ मिळेल. 1 मिनिट तर तुम्हाला ऑलरेडी मिळणारच होता, प्लस तुम्हाला इथं प्रत्येक अर्धा मिनिटं जरी वाचला, लक्षात घ्या, अर्धा मिनिटं जरी तुम्हाला मिळाला, तुम्हाला या प्रश्नाला 1.5 मिनिटं मिळू शकतात, 1.5 मिनिटं सरासरी मिळू शकतात. लक्षात घ्या, 1.5 मिनिटं मिळू शकतात. ओके, या प्रश्नाला जर समजा तुम्हाला 1.5 मिनिटं मिळाला तर मग तुम्हाला उत्तर काढणं सोपं होतं. हे जे क्वेश्चन्स असतात परत आठवण करून देतो, गणितचे असतात, गणितचे जास्त क्वेश्चन निश्चित तिथे. काही प्रश्न तुम्हाला वाटतं की सर लेंथी आहेत, परिसर अभ्यासचे असतील लेंथी आहेत, काही सामाजिक शास्त्राचे लेंथी आहेत, थोडं विचार करावा लागेल सर मला पर्यायला, क्रम लावायला, सर जोड्या लावायला. ठीक आहे ना, चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. हे प्रश्न तुम्ही याच्यात टाकू शकता जे लेंथी आहेत तुमचे, सामाजिक शास्त्र जरी असेल तर. आता ही एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची. कोणती? कधीही लक्षात घ्या, न येणारे प्रश्न प्रयत्न करून सोडवताय तुम्ही, व तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 किंवा 2 आलं. बघा मी काय म्हणतोय, प्रयत्न करून सोडवणारे प्रश्न तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 किंवा 2 आलं, तेव्हा काळजीपूर्वक पर्याय 3 किंवा 4 आहे का चेक करायचं आहे का, 3 किंवा 4 आहे का चेक करायचं. कारण मॅक्झिमम वेळेस गणित किंवा सामाजिक शास्त्र जे लेंथी क्वेश्चन्स तुम्ही काहीतरी लिंक लावताना, गेस वर्क करताना, गेस ट्रिक लावताना गडबड केली तर तुम्हाला 1-2 मध्ये उत्तर दिसून येतात. तुम्ही चेक करा जुन्या प्रश्नपत्रिका, गडबडीमध्ये उत्तर दिलं असेल, गणितचं गडबडीमध्ये उत्तर काढलं असेल, तेव्हा तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 1-2 मध्ये दिसेल. नंतर कळतं इथं चुकलं बाबा गुणाकार, इथं भागाकार चुकलं, त्याच्यामुळे असं झालेलं आहे. सामाजिक शास्त्राच्या बाबतीत बी तसंच घडतं. मग सर काय केलं पाहिजे अशा प्रश्नांना? मला 3 किंवा 4 आहे का एकदा क्रॉस चेक केलं पाहिजे. सर मग एवढा वेळ आहे का? होय, इथं आपण वेळ वाचवलेला आहे. मग काय झालंय आतापर्यंत जो काय आपण पाहिला सगळा पार्ट, याच्यामध्ये एक गोष्ट आपली क्लिअर झाली. सर येणारे प्रश्न क्यूब मध्ये सोडवायचे, ही गोष्ट तुमच्या क्लिअर आली. न येणारे क्वेश्चन जे नो इलिमिनेटेड असेल तर आम्ही बॅक ठेवू शकतो, त्याला अंदाज बांधायचा किती सोडले, त्याच्यामुळे एक इलिमिनेट करणार मला शेवटी ठेवायचं, त्याला काहीतरी मार्क करून ठेवायचं. पण त्याच्यामध्ये ते 2 गेसवाले आहेत. त्याच्यात मी सांगितलं की जर समजा तुम्हाला पहिल्या दुसऱ्यामध्ये कन्फ्युजन आहे, 2 तर नाही, 2 तर कन्फ्युजन आहे, तेव्हा तुम्हाला काय करायचंय, असा पर्याय निवडायचा जो सुरुवातीला वाटतो, व तुम्हाला काहीच वाटत नसेल, तुम्हाला 3 किंवा 4 नंबरच्या सोबत जायचं. तुम्ही चेक करून बघा, जुन्या प्रश्नपत्रिका चेक करून बघा, खूप महत्वाचं, खूप महत्वाचं. हा, ही रणनीती आतापर्यंत आपण जी स्पष्ट करून पाहिली. पुढे मी काय सांगितले तुम्हाला, येणारे प्रश्न जे सोडवले तुम्ही, येणारे सुरुवातीचा जो प्रश्न प्रकार बघितला, जे येणारे लगेच सोडवले, ते लगेच तुम्ही काय करा, जेवढे येणारे ते बघा. येणारे जे प्रश्न आहेत, येणारे प्रश्न आहेत ना, ते येणारे प्रश्न तुमचे भागानुसार असतील. भागानुसार म्हणजे विषयानुसार, सगळे सोडवा, सगळे तिथे टिक करा. प्रश्नपत्रिकेवर सगळे अगोदर टिक करा, जेवढे आहेत तेवढे प्रश्नपत्रिकेवर टिक करा. आणि येणारे सगळे सोडून झाले, येणारे सगळे सोडून झाले की उत्तरपत्रिका या, येणारे सोडून झाल्यावर
लगेच या. नीट बघायचं प्रश्नांचा क्रमांक. इथं काही चूक झाली तरी अंदाज आपल्याला काही बांधताना जरी पुढे इकडे मागं पुढे झालं तर पुढचा प्रश्न आपला चुकू शकतो, जर समजा प्रश्नाचा पर्याय वेगळा असेल तर. त्यामुळे काळजीपूर्वक बघायचं. मग एक साईडला लक्षात घ्या, तुम्ही जर समजा राईट हँड असाल तर तुमच्या उजव्या बाजूला उत्तर पत्रिका पाहिजे, लेफ्ट साईडला तुमची प्रश्नपत्रिका पाहिजे. बघा तुम्ही गोल करताना असं करणार आहे, लेफ्ट साईडला तुमची प्रश्नपत्रिका पाहिजे. मग तेव्हा तुम्ही त्याला गोल करून घ्या, तेव्हा तुम्ही गोल करून घ्या. राहिला मुद्दा गोल कोणत्या प्रश्नाने, बघा कोणत्या पेनाने करायचं आहे, रेनॉल्ड्स लिक्विड फ्लो. हा ब्लॅक घ्या किंवा ब्ल्यू घ्या, दोन्हीपैकी कुठलाही पेन चालतो. बघा ब्लॅक असेल किंवा ब्ल्यू दोन्हीपैकी कुठलाही पेन चालतो. मग हाच पेन काय घ्यायचा, या पेनचं टोक लक्षात घ्या 1.0 आहे, मोठं टोक आहे लक्षात घ्यायचं, मोठं टोक. मग याचा फायदा काय, याचा फायदा आहे लक्षात घ्या, हे जे तुमचं गोल आहे, हे जे गोल करत असताना तुम्हाला क्विक मध्ये होतं. मग कसं गोल करायचंय ही बी टेक्निक आहे. गोल करत असताना तुम्हाला बाहेरच्या साईडने आत जायचंय, बाहेरच्या साईडने तुम्हाला आत जायचं, जेणेकरून तुम्हाला क्विक मध्ये गोल करता येतं आणि कुठेही तुम्हाला असं पांढरं पांढरं दिसणार नाही, कुठेही बाहेर जाणार नाही, कुठेही बाहेर जाणार नाही. म्हणजे समजा तुमचं हे वर्तुळाच्या बाहेर कुठंच जाणार नाही. हा पहिला मुद्दा, जे ऑलरेडी तुम्हाला सांगितलं येणारे प्रश्न तुम्ही एकदम टिक करायचे, एक एक टिक करत बसून वेळ घालवायचा नाही. दुसरा मुद्दा, बाहेरून आत टिक करायचा, बाहेरून आत. पेन हाच वापरा, पेन भेटून घ्या, लक्षात घ्या वेळ आहे आपल्याकडे आणि मिळतो, सहज मिळतो, हा पेन उपलब्ध होतो. चांगली कंपनी आहे त्यामुळे सहज उपलब्ध होतो, वेगळी काही कंपनी नाही. याचा टोक मोठा आहे, किंवा हा पेन नाही मिळाला तर टोक मोठा असणारा पेन घ्या, रुळून घ्या 2-3 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने. तुम्हाला 2 पेन असू द्या, काही फरक पडत नाही. तुम्ही म्हणा सर इतकं कशाही उडणार आहे का, पण असू द्या, एक आपल्या मदतीला असू द्या, कारण तिथं अडचण निर्माण झाली तर प्रॉब्लेम होईल. ओके, ऐक मुद्दा जी तुम्हाला सांगितला. मग नंतर मी काय म्हटलं, येणारे प्रश्न सर मी एकदम टिक केले. उजव्या साईड असेल तर बघा, तुम्ही उजव्या असेल तर उजव्या साईडला येईल, तुम्ही डाव्या असेल तर डाव्या साईडला तुमचा पेपर येईल, उत्तर पत्रिका या पद्धतीने. आणि लक्षात घ्या, प्रश्नावर बोट ठेवा. समजा मी 4 नंबरचा प्रश्न सोडवलाय, 4 नंबरला मी 3 नंबरला टिक केलाय, 3 नंबर माझा पर्याय, समजा मी टिक केलं, टिक बी तुम्हाला दिसणं असं करा. 3 नंबरला टिक केलं तर मी काय म्हणेल, 4 नंबरला 3 कुठे, इथे बी इकडून जायचं. बघा इकडून जर मी इकडे बोट ठेवील, इकडे बघेल आणि ते 4 नंबरला सुद्धा मी जाताना असं जाईल, डायरेक्ट मी 3 नाही पकडणार, मी जाताना प्रश्न क्रमांकवून असं जाईल, असं जाणार. प्रश्न क्रमांक असं नाही येणार, 3 असं उलट नाही येणार, मला प्रश्न क्रमांकवून इकडे जायचं. गोल करत असताना आताच सांगितलं, बाहेरून आत गोल करत चला, सेंटरला गोल करत असताना क्विक मध्ये गोल होतं. आणि हे टोक मोठं आहे, लक्षात घ्या, लक्षात घ्या, या पेनचं टोक मोठं आहे, त्यामुळे काळजीपूर्वक लवकर होतं, बाहेर जात नाही. प्रश्नांचं उत्तर देत असताना प्रश्नाकडून पर्यायाकडे जावा, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि प्रश्नांच्या संबंधित सेंटरहून जावा, खालून नका जाऊ, खालून मग खाली येऊ शकता तुम्ही, सेंटरहून जावा. बरं तिथं रेष उडणार नाही याची काळजी घ्या, पेन आणि रेष उडणार नाही याची काळजी घ्या, किंवा असं बोट ठेवा, असं जावा आणि मग इथं गेल्यानंतर इथं टिंब देऊन करू शकता. ओके, ही बी साध्या साध्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. डाव्या साईडला पेपर ठेवणं, उजव्या साईडला करणे, साध्या साध्या गोष्टी, खूप महत्वाच्या गोष्टी. या पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. मग येणारा भाग मी अगोदर जेवढ्या काय आहे ते प्रश्न सोडवले ते सोडवून, त्यानंतर न येणारे जे काय सोडवले ते सोडील. लक्षात घ्या, लगेच मी न सोडणारे माझा न येणारे मी आहेत ना 2 नंबरला, ते सगळे सोडील, अगोदर प्रश्नपत्रिका टिक करेल, नंतर इथे येईल. आता त्याच्यामध्ये काही प्रश्न तुम्हाला सापडणार आहेत न येणारे मध्ये, कोणते, एक 0 एलिमिनेट वाले आणि दुसरे 1 एलिमिनेट वाले, त्यांना बॅक ठेवायचं आपल्याला, ते बॅक ठेवणार आहे आपण. आणि नंतर प्रयत्न करून सोडवणार आहेत, प्रयत्न करून सोडवणारे आपण सोडवणार 3 नंबरला. ते जेवढे सोडवलेत ना ते इथं काय करणार तुम्ही, टिक करायचे, टिक करायचे. आता बघा याच्यात आपल्याला 3 प्रश्न असे सापडले, जे प्रश्न मला नंतर सोडवायचे. बघा येणाऱ्यामध्ये मी ते लगेच सोडवणार आहे, न येणाऱ्यामध्ये मला असे प्रश्न आहेत की ते ड्यूल आहेत, ते मी लगेच सोडवणार आहे. ज्याच्यामध्ये मला एक ऑप्शन इलिमिनेट करता येतोय, ती बॅक ठेवतोय मी. नो इलिमिनेट करता येतोय, तो बी बॅक ठेवतोय. किंवा 3 मला बाजूला फेकता येतात, ते तर सुरुवातीला सोडून ते येणाऱ्यामध्ये जाणार आहे. आलं लक्षामध्ये, येणाऱ्यामध्ये कुठले कुठले प्रश्न, मला फक्त उत्तर कुठे ते बघायचं, ते 3 बाजूला पर्याय काढून मला एक उत्तर भेटते, ते येणाऱ्यामध्ये जाणार आहे, ते मला अगोदर सोडवायचे आणि मी लगेच त्याची उत्तर मार्क करून घे, लगेच मार्क करून घे, त्याला बॅक ठेवणार नाही. त्याच्यामध्ये न येणारे प्रश्न मला मध्ये कुठे कुठे सापडतील, न येणारे, तो प्रश्न बघितला असा प्रश्न बघायचा, तो न येणाऱ्यामध्ये तो कसा प्रश्न आहे, कसा प्रश्न आहे, वेळ देऊन जाणार असेल, वेळ देऊन जाणार असेल, वेळ द्यावा लागेल मला, तर त्याला शेवटी सोडवायचं, शेवटी एकदम शेवटी. मग त्याला काहीतरी मार्क करून ठेवायचं, काही मार्क करू शकतो तुमच्या पद्धतीने, काही बी तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. हा न येणार आहे, वेळ लागणार आहे, याला वेळ लागणार, काहीतरी मार्क करा त्याला, ठीक आहे.
वर तुम्हाला वाटतं सर हा तो नाहीये, वेळ घेणारा प्रश्न नाही, पण हा न येणार आहे, लगेच सोडवा, लगेच सोडवा. मग त्याच्या दोन पर्याय जर बाजूला फेकत असेल, दोन पर्याय बाजूला फेकत असेल, तो लगेच सोडायचा. दोन पैकी लगेच आपलं लॉजिक लावायचं, लॉजिक ट्रिक लावायचं, जे मी तुम्हाला सांगितलं. बरं त्याच्यामध्ये मला 0 एलिमिनेट दिसतंय सर, तर तुम्हाला ते सर्व शेवटी सोडावं लागणार आहे. लक्षात घ्या, सगळ्यात शेवटी सगळे उत्तर मार्क केल्यानंतर सोडावं लागणार, ती ठेवू शकता बॅकला. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही म्हणाल समजा की त्याच्यात मला सर एक एलिमिनेट वाला आहे, तो बी बॅकला ठेवायचा शेवटी. मग प्रयत्न करून जे आहेत ते सोडवल्यानंतर हे सोडवायचे प्रश्न कोणते, ज्याच्यात एक एलिमिनेट आहे आणि 0 एलिमिनेट आहे, पण ते न येणाऱ्या मधले. आता जेव्हा तुम्ही येणारे प्रश्न सोडत असाल तेव्हा तुम्हाला वेळ खाणारे प्रश्न बी कळून येणार आहेत, त्याला काहीतरी मार्किंग करा, ते शेवटी सोडवायचे तुम्हाला, ज्या सरासरी 1.5 मिनिटाच्या आसपास वेळ मिळतो आणि पुरेसा वेळ आहे. मग तो विभाग येणारे सोडवले लगेच मार्क करा, न येणाऱ्यामध्ये ड्युअल क्वेश्चन आले लक्षात घ्या, किंवा तुम्हाला ड्युअल क्वेश्चन लगेच सोडवता आले, लगेच सोडवायचे, ते ज्या ट्रिकने सांगितले त्या पद्धतीने लगेच ते मार्क करून जायचे. आता त्याच्यामध्ये न येणारे व ते प्रयत्न करून सुटणारे प्रश्न आहेत, मग ते लगेच तुम्ही सोडवायचे, तुमच्याकडे वेळ आहे, ते टिक करायचे आणि ते सोडवायचे, ते लगेच हे करायचे. आणि त्याच्यामध्ये काही असे प्रश्न असतील प्रयत्न करूनही सुटले नाही, त्याला तीच गोष्ट वापरायची, जे 0 एलिमिनेटला सांगितली, जे एक पर्याय बाजूला एलिमिनेट करता येतो त्याला सांगितली, फक्त एक एलिमिनेट करता येतो, 3 बद्दल शंका आहे, कुठलं उत्तर नाही सांगता. आणि प्रयत्न करून बी जे सुटत नाही त्यांना तीच ट्रिक वापरायची, जी कोणती, टोटल बघायचं 1 2 3 4 किती पर्याय निवडलेत, जो कमी निवडलाय ते उत्तर देऊन चालायचं पुढे. ही ऑलरेडी लॉजिक होतं, लक्षात घ्या, जे ऑलरेडी तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं होतं. याच्यामध्ये फक्त कॉन्फिडन्सली जायचंय, पात्रता एक्झाम आहे, 150 प्रश्न पर्यंत पोहोचलात ना, सहज प्रश्न परत आपल्याला सोडवता येते आणि सहज पात्र होता येतं, फक्त इथं घाबरायचं नाही. इथे डोक्यामध्ये 90 आणि 82 83 मार्काचा विचार करायचा नाही, 90 91चा विचार करा, 150 प्रश्न सोडवायचे, वेळ पुरेसा आहे. मी परत आठवण करून देतो, हीच असा पेपर आहे, लक्षात घ्या, त्याला आपल्याला जास्त वेळ मिळतो. असा महाराष्ट्रात कुठला पेपर नाही की ज्याला या प्रश्नाला 1 मिनिट मिळतो. लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. आता ते 4थी स्कॉलरशिपला 5वी स्कॉलरशिपला 90 याला मिळत असेल, म्हणजे तुमच्या वयाचे आहेत ना त्यांना मिळत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. बरं दुसरा मुद्दा याच्यामध्ये सर, ही आपली टेस्ट सिरीज आहे, ह्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला 5 टेस्ट मिळतात, लक्षात घ्या, 5. पेपर फर्स्टला 199 आहे, पेपर सेकंडला 199, दोन्ही पेपरला 299. बरं एवढंच नाही, याच्यासोबत मोफत कोर्स तुम्हाला दिला जाईल, लक्षात घ्या, बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र जो कोर्स आहे, याच्यामध्ये चॅप्टर वाईज सराव प्रश्न आहेत, चॅप्टर वाईज जे हॉट टॉपिक्स आहेत, जे हॉट टॉपिक्स आहेत त्याच्यावरचे ऑलरेडी हे प्रश्न आहेत. हॉट टॉपिक्स कोणते हे सगळ्यात महत्वाचं बघा, ही जे टेस्ट सिरीज आहे ह्याच्यामध्ये दरवर्षी विचारले जाणारे जे काही टॉपिक्स आहे त्याच्यावरच क्वेश्चन बनवलेत, लक्षात घ्या, जे मी तुम्हाला सांगत होतो, जे तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे. या कोर्स बरोबर, या टेस्ट सिरीज बरोबर कुठलाही पेपर घ्या, पेपर फर्स्ट घेतला तरी तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे, पेपर सेकंड घेतला तरी तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे, दोन्ही पेपर घेतला तरी फ्री मध्ये मिळणार आहे. याची जी कॉस्ट आहे, लक्षात घ्या, या कोर्सची जी 499 मध्ये आहे ते तुम्हाला फ्री मध्ये मिळून जाईल. याच्यामध्ये जे सराव प्रश्न आहेत तुम्हाला आठवण करून देतो, या प्रश्नांच्या खाली लगेच तुम्हाला उत्तर दिलेत, क्लिक मध्ये बसल्या बसल्या तुम्हाला जे काही प्रश्न पत्रिकामध्ये आतापर्यंत विचारलेले टॉपिक्स आहेत त्याच्यावरचे क्वेश्चन आहेत, ते तुम्ही परचेस करू शकता. लक्षात घ्या, आपलं ऍप आहे, त्या ऍपवर जाऊन परचेस करू शकता, महाराष्ट्र टीचर अकॅडमी या ऍप डाउनलोड करू शकता, किंवा काय अधिक माहिती असेल तर या नंबरला तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. खूप महत्वाचं आहे. आणि हे पेपर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ज्या पद्धतीने घेत आहे त्या पद्धतीने तंतोतंत आहे, त्या पद्धतीनेच काठण्य पातळे ते समजून घ्या, ठीक आहे. आणि ही तुम्हाला स्ट्रॅटेजी बिल्ड करायची, जी स्ट्रॅटेजी तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितली. पण काय सांगितले समजून घ्या, हे तुमचा वेळ वाचवेल, हे तुम्हाला 150 प्रश्नांपर्यंत पोहोचवेल, आणि नक्कीच की जरी समजा निगेटिव्ह मार्किंग नाही त्याचा तुम्हाला फायदा चांगल्या पद्धतीने उठवता येईल. ठीक आहे, एवढंच होतं आजच्या लेक्चरला, जे तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं. लक्षात घ्या, खूप महत्वाचं होतं, जे ऑलरेडी तुम्हाला गरजेचं होतं सांगणं, कारण हे गोष्टी कोणी सांगत नाही, पण हे गोष्टी माहित असणं गरजेचं. गेस कसा केला पाहिजे, त्याला कुठले तरी कारण असलं पाहिजे. आता तुम्हाला वाटायचं तुम्ही पहिला पर्यायाबद्दल सांगत होते, पहिला दुसरा आले की तिसरा चौथा चेक करा, तुम्ही बघा जुन्या प्रश्नपत्रिका, गडबडीमध्ये काही गडबडीमध्ये प्रश्न सोडल्यानंतर पहिला दुसरं उत्तर आले, तुम्हाला 3 किंवा 4 नंबरला उत्तर दिसून येतं. तुम्ही स्वतःहून बघा, ज्या पद्धतीने सांगितलं आहे विषयाचं कॅटेगरेशन कसं करायचंय, तुम्ही पेपरच्या 2 दिवस अगोदर जरी हे लेक्चर बघत असाल तरी हे तुम्हाला उपयोगी पडणार आहे. ठीक आहे, एवढंच तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं. काही शंका काही काय असतील तर कॉल किंवा डायरेक्ट मेसेज करू शकता, डायरेक्ट कॉल करू शकता या नंबरला. हा कॉल मी उचलतो, लक्षात घ्या, माझी टीम नाही उचलत. तुम्ही शंका माझ्यापासून दूर करू शकता. निरोप घ्या तुम्ही तुमचा, भेटू पुढच्या लेक्चरला. बेस्ट ऑफ लक. लक्षात घ्या, खूप काळजीपूर्वक प्रश्न सोडवा, खूप काळजीपूर्वक लक्षात घ्या, उत्तर नमूद करा आणि वेळेमध्ये करा.
खूप खूप शुभेच्छा तुम्हाला परीक्षेसाठी. थांबतो मी इथं. जय हिंद.